नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण छान असं लिंबांच्या सालीचं लोणचं बघणार आहोत. कट करून घेतलं बघा लिंब हे, आणि याच्यातले ह्या बियाणं सगळ्या काढून घेतलेल्या आहेत अशा. आता मी हे याच्यातला ना आपण रस याचा काढून घेऊयात अशा. लिंबांचा ना असा रस काढून घेऊन गाळून घ्यायचा, जेणेकरून एखादी जरी बी असेल तर ती आपल्याला मग ते लोणचं कडू नाही लागत म्हणून. आणि असंच लिंबू न पिळून घेता, रस न काढता पण आपण डायरेक्टली करू शकतो. त्याच्यामध्ये एखादी तरी बी जातेच, मग ते कडवटपणा येतो. म्हणून ही प्रोसेस करणं खरंच खूप गरजेची आहे. बघा गाळून घ्यायचं असं, जेणेकरून त्याच्यामध्ये बिया राहतात ते येतात बघा. आणि एवढा आपला एक पेल्यावरून रस झाला आहे लिंबाचा. आणि ह्या साली हा एक पेला लिंबाचा रस आपला झालेला आहे. छान मी गाळून घेतलेला आहे, जेणेकरून अशा बिया साईडला होतात. बिया जर एखाद दुसरी बी जरी असले तरी ते लिंबाचं लोणचं मग कडू होतं. त्यामुळं असं गाळून घेतलेलं बेस्ट आहे ऑप्शन. आणि या लिंबाच्या साली मी आता ह्या मिक्सरला ग्राइंड करून घेते. आणि हे लिंबाचं जेवढं रस निघाला आहे ना, तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. त्याला मी दाखवते तुम्हाला. बघा असं झालंय, पण अजून आपल्याला बारीक करायचं आहे. मी अजून ह्याला मिक्सरला ग्राइंड एकदम बारीक करून घेते. हे बघा अशा प्रकारे बारीक करून मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये बघा आपण जे लिंबाचा रस काढला होता ना, तो याच्यामध्ये ओतून घेऊयात. आणि तेवढ्याच प्रमाणात साखर पण मी याच्यामध्ये ॲड करते. आणि तुम्ही चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आणि बघा तिखट, तुमच्या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमचं लाल तिखट कसं आहे, कमी प्रमाण आहे तिखटाचं किंवा जास्त प्रमाण आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 चमचे ॲड करू शकता. आता माझं तिखटाला फक्त कलर आहे, तिखटाचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये 2 चमचे फुल असे ॲड केलेले आहेत. हे जिरा पावडर एक चमचा जिरा पावडर मी टाकते याच्यामध्ये. आणि एकजीव करून घेते मी आता. 10 ते 15 मिनिट बारीक फ्लेमवर आपण हे छान असं थोडंसं घट्ट होईपर्यंत ठेवून देते मी. खूप छान असं हे लोणचं होतं आणि खायला पण खूप अप्रतिम आणि हेल्दी पण आहे. लिंबाच्या साली असं पण आपल्या वेस्टच जातात, त्यामुळं खूप छान लागतं हे लोणचं. आणि आपल्या लिंबाच्या साली पण काही वेस्ट जात नाही. तर मी दाखवते एक 10-15 मिनिटानंतर. त्याला मी असं सारखं हलवून घेते, जेणेकरून खाली लागायला नको, कारण स्टीलचं आहे ना, स्टीलचा टोप लगेच लागतं खाली. इथे बघा त्याचा कलर किती चेंज झालेला आहे आणि खूप सुंदर दिसत पण आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. आणि इथे मी बघा जराशी एक तार येईपर्यंत करायचं आणि खूप घट्ट नाही करायचं हे. हे बघा इथे बनवून छान असं तयार झालेलं आहे. जास्त घट्ट नाही केलं, कारण ते आता परत जसं मुरेल तसं ते पुन्हा घट्टच होणार आहे. आणि जेवढं ते आता मुरेल ना, तर ते खूप सुंदर त्याची चव लागते. आणि जरी आता पण खाल्लं तरी पण त्याची टेस्ट लागते, पण थोडा पण लिंबू मिक्सरला क्रश केल्यामुळं थोडासा कडवटपणा असतो. पण जसं ते मुरेल ना, तशी त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि आता बघा थोडंसं हे थंड झालं की मग मी या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. लिंबाचं लोणचं तुम्हाला त्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया छान अशा व्हिडिओमध्ये.